तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश बामणे. आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आणि काही माझे मित्र मिळून आम्ही सगळेजण सिंहगड किल्ल्याला आलो होतो. सिंहगड किल्ल्याला जाताना आम्हाला दोन ऑप्शन होते. एक ऑप्शन होता गाडीने जाण्याचा आणि दुसरा ऑप्शन होता ट्रॅकिंग करून जाण्याचा. मग आम्हाला सगळ्यांना बेस्ट वाटला ट्रॅकिंग करून जाण्याचा. मग काय आमची ट्रॅकिंग वगैरे स्टार्ट झाली. मग काय ट्रॅकिंग करताना एवढे भारी भारी खतरनाक रस्ते होते का नाही, आणि त्याच्यासोबतच आम्हाला खूप भारी भारी नजारे दिसत होते. मग आम्ही ट्रॅकिंग करून गडावरती आलो. गडावरती आल्यानंतर बघितलं तर काय इथून पण खूपच भारी व्ह्यू दिसत होता. तर बघू शकताय आपले सगळे मित्र आहेत. मग काय आम्ही गडामध्ये प्रवेश केलो. गडामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही पहिले तर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आलो. तिथं आल्यानंतर आम्ही पाया वगैरे पडलो आणि ते बघू शकता तुम्ही किती भारी मूर्त्या वगैरे ठेवले होते. ते पूर्ण असं एकदम एकच भारी नैसर्गिक वाटत होतं आणि त्याच्यामध्ये हाताने कोरीव काम केलेलं खूपच भारी दिसत होतं. मग त्यानंतर मी गडाच्या टॉप वरती आलो. वरी आल्यानंतर बघितलं तर काय सगळं खाली एकदम छोटं छोटंसं वाटत होतं आणि गडाचा व्ह्यू खूपच भारी येत होता. मग काय आम्ही तिथून गडाच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला ट्रॅकिंग करून आणि वापस खाली जायचं होतं. तर आता आम्ही ट्रॅकिंगला स्टार्ट केलो. ट्रॅकिंगला स्टार्ट केल्यानंतर आम्हाला भासत होतं जाताना जेवढा अवघड रस्ता होता, येताना त्याच्यापेक्षाही दुप्पट अवघड रस्ता होता. कारण येताना पूर्ण पाय घसरत होते आणि खाली घसरून जायची भीती होती. पण आम्ही कुठे घाबरणार, कारण आम्ही शिवरायांची मावळे आहोत. मग काय आम्ही खाली आलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहिल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आणि व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा.